बघा, लेक्चर नंबर 8 सोल्युशन्स. लास्ट क्लासमध्ये आपण डिस्कस केलं होतं मोल फ्रॅक्शन आणि पर्सेंटेज बाय मास. ओके, पर्सेंटेज बाय मासचा फॉर्म्युला होता मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्युशन इंटू 100. ओके, आणि मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला x1चा n1 अपॉन n1 प्लस n2, x2चा फॉर्म्युला n2 अपॉन n1 प्लस n2 आणि x1 प्लस x2 किती होतं 1. ओके, हा पार्ट आपण लास्ट क्लासमध्ये डिस्कस केला. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम, ज्याला आपण डिनोट करतो व्ही बाय व्हीनं. पर्सेंटेज बाय व्हॉल्यूमला कशानं डिनोट करतो व्ही बाय व्ही. मग आता पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम म्हणजे काय, तर पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम इक्वल्स टू असते व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट, व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन आणि पर्सेंटेज आहे म्हणून मल्टिप्लाय बाय 100. ओके, तर हा फॉर्म्युला आहे पर्सेंटेज बाय व्हॉल्यूमचा. वरती व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट, खाली व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इंटू 100. याचा अर्थ काय, समजा तुमच्याजवळ 100 ml सोल्युशन आहे. किती सोल्युशन आहे 100 ml. तर 100 ml सोल्युशनमध्ये किती ml सोल्यूट आहे हे सांगणं म्हणजे पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम. पर्सेंटेज बाय व्हॉल्यूमचा अर्थ काय आहे, जर तुमच्याजवळ 100 ml सोल्युशन असेल तर त्या 100 ml सोल्युशनमध्ये सोल्यूट किती ml आहे, 100 ml सोल्युशनमध्ये सोल्यूट किती ml आहे त्याला म्हणायचं पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम. म्हणजे द व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट इन ml प्रेझेंट इन 100 ml व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इज कॉल्ड ॲज पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम. आणि पर्सेंटेज बाय व्हॉल्यूमचा फॉर्म्युला व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इंटू 100. आता पर्सेंटेज बाय व्हॉल्यूमच्या फॉर्म्युल्यात व्हॉल्यूम आहे म्हणजे हे व्हॉल्यूमवर डिपेंड आहे, आणि जे व्हॉल्यूमवर डिपेंड असते ते टेम्परेचरवर डिपेंड असते. म्हणजे तुम्ही काय म्हणणार, पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम जो आहे इट डिपेंड्स ऑन कशावर, टेम्परेचर. इट डिपेंड्स ऑन टेम्परेचर. हा टेम्परेचरवर डिपेंड असते. आता अजून एक गोष्ट इथं महत्त्वाची, अति महत्त्वाची गोष्ट कोणती आहे बघा, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन may or may not be, may or may not be, may or may not be equal to volume of solution may or may not be equal to sum of volume of solute and solvent, volume of solute and सॉल्वंट. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवा की जो सोल्युशनचा व्हॉल्यूम आहे, जसं बघा आपण सोल्युशनचा मास सांगितलं होतं. सोल्युशनचा मास कसं माहीत होईल, सोल्युशनमध्ये 2 जण असतात, एक सोल्यूट आणि दुसरं सॉल्वंट. जर तुम्हाला सोल्युशनचा मास लागत असेल तर आपण सोल्यूटचं मास प्लस काय करणार सॉल्वंटचं मास, दोघांची ॲडिशन, तर आपल्याला सोल्युशनचा मास भेटेल. पण जर तुम्हाला सोल्युशनचा व्हॉल्यूम पाहिजेत असेल, सोल्युशनचा व्हॉल्यूम हा इक्वल असू बी शकते नसू बी शकते कोणाच्या, सम ऑफ व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट, किंवा सोल्यूटचा व्हॉल्यूम आहे सॉल्वंटचा व्हॉल्यूम आहे, दोघांची सम केली तर सोल्युशनचा व्हॉल्यूम भेटेलच याची काही गॅरंटी नाही. ओके, तो इक्वल असू बी शकते नसू बी शकते. मी पुढच्या 2 क्वेश्चनमध्ये तुम्हाला सांगतो कसं. तर ओके, तर महत्त्वाचा आपल्यासाठी फॉर्म्युला पर्सेंटेज बाय व्हॉल्यूमचा व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इंटू 100. मग आता याच्यावरती क्वेश्चन कसा विचारतात बघा, काय म्हणत आहे, 58 सेंटीमीटर क्यूब ऑफ इथिल अल्कोहोल वॉज डिझॉल्व इन 400 सेंटीमीटर क्यूब ऑफ वॉटर. किती जण आहे त्याच्यात, 2 जण. कोण कोण, एक आहे वॉटर आणि दुसरं कोण आहे इथिल अल्कोहोल. ओके, आणि दोघांचं पण काय दिलं आहे तुम्हाला सेंटीमीटर क्यूब. सेंटीमीटर क्यूबमध्ये काय मोजतो आपण, व्हॉल्यूम है ना. म्हणजे आपल्याला काय दिलं, तर वॉटर काय असते रे सॉल्वंट, अरे वॉटर काय असते सॉल्वंट, तर इथिल अल्कोहोल काय झालं सोल्यूट. आपल्याजवळ 2 जण आहेत, एक सॉल्वंट आणि एक
सोल्यूट. आणि सेंटीमीटर क्यूब आहे म्हणजे त्याचा व्हॉल्यूम आहे. तर तुम्हाला व्हॉल्यूम दिला, व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट. सोल्यूटचा व्हॉल्यूम किती आहे मग? हे सोल्यूट आहे, याचा व्हॉल्यूम किती आहे? 58 सेंटीमीटर क्यूब. दुसरं 400 सेंटीमीटर क्यूब ऑफ वॉटर. वॉटर काय आहे? सॉल्वंट. म्हणजे तुम्हाला काय दिलं? व्हॉल्यूम ऑफ सॉल्वंट. व्हॉल्यूम ऑफ सॉल्वंट. आणि किती आहे व्हॉल्यूम ऑफ सॉल्वंट? 400 सेंटीमीटर क्यूब. 400 सेंटीमीटर क्यूब. टू फॉर्म, पुढे काय म्हणते पहा, 454 सेंटीमीटर क्यूब ऑफ सोल्युशन. म्हणजे काय दिलं रे? सेंटीमीटर क्यूब आहे म्हणजे व्हॉल्यूम आहे, आणि कोणाचा? सोल्युशनचा. म्हणजे नंतर काय दिलं तुम्हाला? व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. आणि किती आहे रे व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन? 454 सेंटीमीटर क्यूब. किती आहे? 454 सेंटीमीटर क्यूब. आता पुढे पहा, पुढे काय म्हणत आहे? कॅल्क्युलेट पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम. कॅल्क्युलेट काय करावं लागते? पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करा लागते. आता मला सांगा, सोल्यूटचा व्हॉल्यूम किती आहे? 58. सॉल्व्हंटचा किती आहे? 400. टोटल करा बरं किती होते? 458. पण हा देईल किती आहे? 454. म्हणजे सारखा आला का? मी आधीच सांगितलं होतं की नाही की सोल्युशनचा व्हॉल्यूम हा या दोघांच्या सम एवढा येईलच याची काही गॅरंटी नाही. कारण या दोघांची सम केली तर 458 येते, आणि हे किती येणार? 454. म्हणजे सारखा आहे का? नाही. ओके. मग आपल्याला पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम काढावं लागते. तर पर्सेंटेज बाय व्हॉल्यूमचा फॉर्म्युला, पर्सेंटेज बाय व्हॉल्यूमचा फॉर्म्युला व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ, बोलत जा रे, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. आणि इंटू काय येणार? 100. इंटू येणार 100. मग आता बघा, व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट किती दिलं आहे? 54. आणि सोल्युशन नाही, 54 नाही, किती आहे? 58. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन 454. आणि इंटू किती आहे? 100. इंटू किती आहे? 100. ओके. मग आता काय कट होते? कॅल्क्युलेशन करा लागतील ना, तर थोडे लेंदी कॅल्क्युलेशन आहेत ते. ओके. तर किती येणार? किती न करता? 2 जर केलं तर काय होईल? अटी सांगा. अटी होईल 29. 29 दुनी 58 आहे ना. आणि इथं 2 केलं तर 2 दुनी 4, 2 दुनी 4, 2 साती 14 असं येईल ना. हां. म्हणजे पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम किती झाला पहा? पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम वरती झालं 29 मल्टिप्लाय बाय 100 आणि डिवाइड बाय किती आहे? 227. किती आहे? 227. ओके. मग आता काय करता पुढे? चार न होते का? कॅल्क्युलेशन थोडं लेंदी आहे ते, है ना. किती येणार? दोन 0 आहेत तर 2 पॉईंट शिफ्ट केला. 4 न करून पहा. 4 न केला 4 7 28, 1 0, 4 दुनी 8 आहे ना, 2 0, 4 5 20 इंटू 100 आणि खाली 4 न करा. 4 5 20 राहिले 2 7, किती येणार? 4 6 24 राहिले 3 0, 4 7 28, 2 0 असं येईल. बरोबर का? बरोबर का? हां. मग आता पुढे अप्रॉक्सिमेट काढलं समजा तुम्ही. अप्रॉक्सिमेट वरती किती झाले? 725 आणि खाली किती झालं रे? 56.75. त्याला 57 घेऊन घेतो, चालते का? अरे हे 725 2 हे शिफ्ट होईल. आता किती होईल? 57 आहे ना. किती येईल अप्रॉक्सिमेट? 12 येते का? 12 सकम 72, 12 पॉईंट समथिंग येते. आन्सर किती येणार तुमचा? 12 पॉईंट समथिंग. कशामध्ये? पर्सेंटेज. ओके. आता कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे तो तुम्ही करा. तुम्ही डायरेक्ट लॉग कॅल्क्युलेशन करूनही करू शकता. ओके. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन पहा. आता पुढच्या क्वेश्चनमध्ये काय दिलं? 12.8 सेंटीमीटर क्यूब ऑफ बेन्झीन. 12.8 करता का सॉल्व? करा, करून पहा.
एक रफ वही ठेवायची, त्याच्यावर सॉल्व करायचं. 2 जण दिलेला आहेत, सोल्युशनचा व्हॉल्यूम दिलेला नाही, तर दोघांची ॲडिशन करायची म्हणजे सोल्युशनचा भेटेल. सोल्युशनचा दिलेला नसेल तर दोघांचे ॲडिशन करा. त्याच्यात सोल्यूट आणि सॉल्व्हंट कसं ओळखसाल सांगा बरं. सोल्यूट आणि सॉल्व्हंट कसं ओळखसाल, कोणतं सोल्यूट आहे कोणतं सॉल्व्हंट आहे सांगा. सोल्यूट कोणतं, सॉल्व्हंट कोणतं. एक 12.8 आहे, एक 16.8 आहे. सांगा. जे कमी असते ते सोल्यूट आणि जे जास्त असते ते, मग कोण सोल्यूट आहे, बेन्झीन सोल्यूट आहे. आणि सॉल्व्हंट झायलीन. करा पटापट. झालं. इतकं लेंदी करत असतात का कॅल्क्युलेशन. किती 42 पॉईंट की 43 येते. एक बेन्झीन आहे आणि दुसरं काय आहे, झायलीन. याच्यात कमी कोण आहे, बेन्झीन. म्हणून बेन्झीन काय झालं, सोल्यूट. आणि जो जास्त आहे तो झायलीन, तो कोण झाला, सॉल्व्हंट. ठीक आहे. मग आता आपल्याला दिलं आहे सेंटीमीटर क्यूब, म्हणजे व्हॉल्यूम दिलं आहे. म्हणजे आपल्याला काय दिलं, व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट. व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट किती आहे, 12.8 सेंटीमीटर क्यूब. दुसरं दिलं आपल्याला व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट. व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट, व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट दिला 16.8 सेंटीमीटर क्यूब. आणि विचारलं काय, पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम. कॅल्क्युलेट पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम. हा आपल्याला काढा लागते. ठीक आहे. पण आता इथं महत्त्वाचं काय आहे की तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन दिलेला आहे का. अरे व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन दिलेला आहे का, नाही. मग व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन कसा काढसाल, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन दिलेला नाही आहे, मग कसा काढायचा, व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट प्लस व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट. व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट प्लस व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट. मग आता सोल्यूटचा व्हॉल्यूम दिला आहे तुम्हाला 12.8 आणि सॉल्व्हंटचा आहे 16.8. म्हणजे किती झाला, 8 आणि 8 16, चाला 1, 6 आणि 1 7 आणि 2 9 आणि 1 आणि 1 2. हा झाला सेंटीमीटर क्यूब आहे ना. हा व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन झाला. आता काय करसाल, आता पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम काढसाल. काय आहे पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम, पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम काय फॉर्म्युला आहे, व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट. व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट अपॉन
व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इंटू 100. सांगा व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट किती आहे? किती आहे सोल्यूटचा व्हॉल्यूम? 12.8. 12.8 आणि खाली 29.6 मल्टिप्लाय बाय 100. काय करता? एक एकनं पॉईंट शिफ्ट करता. हा पॉईंट एकनं शिफ्ट करा, हा पॉईंट एकनं शिफ्ट करा, म्हणजे किती होईल? 128 मल्टिप्लाय बाय 100 आणि डिवाइड बाय 296. कितीनं डिवाइड होते? 2 4 होणार नाही ना? 2 करा, काय होईल? बेसक 12 बेचूक 8. खाली करा 2 बे 1 बेचूक 8 बे 8 16 झालं 2 आहे ना. आता डबल होते का? 4 होते डिवाइड होते का? पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम 4 केलं डिवाइड तर आता 16 64 आणि खाली 4 केलं तर 4 त्रिक 12 4 7 28 बरोबर का? अरे असं येईल ना. हां पुढे आता किती येणार? वरती झाले 1600 आणि खाली 37. 4 चूक 16 40 घेतलं तर 40 यायला पाहिजे उत्तर. म्हणजे तुमचं उत्तर 4 भाग जाईल आहे ना. इथं करतो 1661.60 4 जर डिवाइड केलं तर किती होईल? 4 7 28. हातचा आला, हातचे आले 2 बरोबर ना. 4 त्रिक 12 आणि 2 14 बरोबर का? असं येईल ना. 148 येतील ना. हां मग पुढे 12 राहतील अटी आहे ना. मग खाली घेतलं 0 किती होईल? 3 असं येईल ना. हां म्हणजे आपलं उत्तर 43 पॉईंट समथिंग येणार पर्सेंटेजमध्ये. ओके तर कॅल्क्युलेशन करा तुम्ही. नेक्स्ट पुढे आपल्याला बघायचं आहे पर्सेंटेज मास बाय व्हॉल्यूम. आता पर्सेंटेज मास बाय व्हॉल्यूम काय आहे बघा. हे पहा, एक आपण पर्सेंटेज बाय मास बघितलं, एक पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम बघितलं. पर्सेंटेज बाय मासला आपण W/W न दाखवलं, पर्सेंटेज बाय व्हॉल्यूमला V/V न दाखवलं. आता आहे पर्सेंटेज मास बाय मास W आणि व्हॉल्यूम V. म्हणजे याला तुम्ही दाखवताल W/V न. कशानं? W/V मास बाय व्हॉल्यूम. ओके आणि मास बाय व्हॉल्यूम काय सांगते? मास ऑफ सोल्यूट इन ग्राम डिझॉल्व इन 100 ml ऑफ द सोल्युशन. म्हणजे तुमच्याजवळ सोल्युशन किती आहे? 100 ml. 100 ml सोल्युशनमध्ये किती ग्राम सोल्यूट आहे? 100 ml सोल्युशनमध्ये किती ग्राम सोल्यूट आहे त्याला म्हणतात पर्सेंटेज मास बाय व्हॉल्यूम. म्हणजे फॉर्म्युला काय होईल? पर्सेंटेज मास बाय व्हॉल्यूम इक्वल्स टू आहे मास ऑफ सोल्यूट इन ग्राम डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml आणि पर्सेंटेज आहे म्हणून मल्टिप्लाय बाय 100. वरती सोल्यूटचं मास ग्राममध्ये आणि खाली सोल्युशनचा व्हॉल्यूम ml मध्ये आणि मल्टिप्लाय बाय 100. आता याच्या फॉर्म्युल्यात व्हॉल्यूम आहे आणि ज्याच्या फॉर्म्युल्यात व्हॉल्यूम असते तो टेम्परेचरवर डिपेंड आहे. म्हणजे तुम्ही काय म्हणणार? इट डिपेंड्स ऑन कशावर? टेम्परेचर. इट डिपेंड्स ऑन टेम्परेचर. हा टेम्परेचरवर डिपेंड आहे. ओके वरती सोल्यूटचं मास ग्राममध्ये आणि खाली सोल्युशनचा व्हॉल्यूम ml मध्ये आणि 100 ml सोल्युशनमध्ये किती ग्राम सोल्यूट आहे याला म्हणतात पर्सेंटेज मास बाय व्हॉल्यूम. 100 ml सोल्युशनमध्ये किती ग्राम सोल्यूट आहे. ओके मग याच्यावरती क्वेश्चन बघा. आता काय म्हणते? कॅल्क्युलेट करा लागते? मास बाय व्हॉल्यूम पर्सेंटेज. म्हणजे आपल्याला कळायला लागते पर्सेंटेज मास बाय व्हॉल्यूम. कॅल्क्युलेट करायला लागते क्वेश्चन मार्क. व्हेन 40 ग्राम शुगर डिझॉल्व इन 600 ml शुगर
सोल्युशन. काय दिलं तुम्हाला? शुगर दिली. शुगर काय असते रे? सोल्यूट. आणि ग्राममध्ये आहे म्हणजे काय दिलं? मास. म्हणजे तुम्हाला दिलं मास ऑफ सोल्यूट. मास ऑफ सोल्यूट. आणि किती दिलं मास ऑफ सोल्यूट? 40 ग्राम. पुढे काय म्हणते? डिझॉल्व इन 600 ml ऑफ शुगर सोल्युशन. सोल्युशन दिलं ml मध्ये. मग ml आहे म्हणजे व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम ऑफ कोणाचा? सोल्युशन. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किती दिला? 600 ml. मग आता आपला फॉर्म्युला वापरा. काय फॉर्म्युला आहे सांगा रे? पर्सेंटेज मास बाय व्हॉल्यूम. काय फॉर्म्युला होता? वरती काय होतं? मास ऑफ सोल्यूट इन ग्राम अपॉन. अपॉन काय आहे? व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन कशामध्ये? इन ml. आणि इंटू काय येणार रे? 100. पर्सेंटेज आहे म्हणून मल्टिप्लायला 100. सांगा ग्राममध्ये मास किती दिला आहे? 40. व्हॉल्यूम किती दिला आहे? 600 इंटू 100. काय कॅन्सल होते? 2 0 कॅन्सल. म्हणजे 40/6 म्हणजे किती? 6 6 36. 6 6 36 6 6 36. ओके. अरे समजलं का? ओके. किती आलं? 6.66. एकदम सिंपल प्रश्न आहे. वरती सोल्यूटचं मास ग्राममध्ये आणि खाली सोल्युशनचा व्हॉल्यूम ml मध्ये. ओके. आता काय काय झालं आपलं डिस्कस करणं बघा. सगळ्यात आधी आपण बघितलं मोलॅरिटी. नंतर बघितलं आपण मोलॅलिटी. नंतर आपण बघितलं मोल फ्रॅक्शन. नंतर पर्सेंटेज बाय मास. पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम. नंतर पर्सेंटेज मास बाय व्हॉल्यूम. ठीक आहे. टोटल 6 बघितले आपण. आता याच्यावरती काही मिक्स क्वेश्चन जे आपण शिकलो त्याच्यावरती काही मिक्स क्वेश्चन जेवढं आतापर्यंत झालं त्याच्यावर. बघा आता तुम्हाला डाटा काढता आला पाहिजे. आपल्याला काय दिलेलं आहे आणि काय काढायचं आहे. बघा काय म्हणत आहे? इफ डेन्सिटी ऑफ. आता हे सगळ्यात महत्वाचं. 10% W/W aqueous solution of urea is 1.1 ग्राम पर ml. कशाची व्हॅल्यू दिली? डेन्सिटी ऑफ 10% W/W aqueous solution of urea. सोल्युशन है ना, aqueous सोल्युशन. आणि त्याची काय आहे? डेन्सिटी. म्हणजे तुम्हाला डेन्सिटी कोणाची दिली? सोल्युशनची. काय दिली तुम्हाला? डेन्सिटी सोल्युशनची. डेन्सिटीला मी D न दाखवतो आणि कोणासाठी आहे? सोल्युशनसाठी. आणि किती आहे? 1.1 ग्राम पर ml. ठीक आहे. डेन्सिटी दिली आपल्याला सोल्युशनची 1.1 ग्राम पर ml. इथं एक महत्त्वाची गोष्ट आहे, त्याचा अर्थ तुम्हाला काढता आला पाहिजे. 10% W/W याचा अर्थ काय आहे ते लक्षात घ्या. कारण असे क्वेश्चन आले तर तुम्हाला आता ज्या पद्धतीनं मी सांगत आहो याच पद्धतीनं सॉल्व्ह करायचे आहेत. ओके. या 10% W/W अर्थ काय आहे ते आपण लिहून घेऊ. 10% W/W इंडिकेट्स दॅट काय सांगते आपल्याला? मला सांगा. W/W म्हणजे काय? पर्सेंटेज बाय मास. सांगितलं होतं मी. W/W म्हणजे काय? पर्सेंटेज बाय मास. आणि पर्सेंटेज बाय मासचा फॉर्म्युला काय आहे? मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्युशन असं होतं इंटू 100. मग आता मला सांगा इथं जे तुम्हाला 10% दिलं आहे, जे 10% दिलं आहे तो घ्यायचा W2. काय घ्यायचा? W2 म्हणजे मास ऑफ सोल्यूट. काय घ्यायचं? मास ऑफ सोल्यूट. किती घ्यायचं? 10. आणि ते मास आहे म्हणून कशामध्ये घ्यायचं? ग्राममध्ये. जे 10% दिलं आहे ते W2 ची किंमत आहे. आणि पर्सेंटेज आपण कितीपैकी सांगत असतो? 100 पैकी. म्हणजे सोल्युशनचा मास किती घ्यायचं? 100. म्हणजे जो W आहे कोणाचा? सोल्युशनचा. तर सोल्युशनचा मास किती घ्यायचं? 100 ग्राम. तर या 10% W/W वरून तुम्ही ह्या दोन गोष्टी सांगू शकता. 10% W/W वरून काय सांगायचं? W2 ची किंमत जे दिलं आहे, किती दिलं आहे? 10. तेच घ्यायची डायरेक्ट. आणि W सोल्युशनचा किती घ्यायचा? पर्सेंटेज आहे ते आपण 100 पैकी सांगतो. म्हणजे सोल्युशन पैकी म्हणजे 100 पैकी. तर मास किती आहे सोल्युशनचं? 100. पुढे काय म्हणते?
फाइंड मोलॅरिटी, मोलॅलिटी अँड मोल फ्रॅक्शन ऑफ युरिया. काय काय कळा लागते तुम्हाला. युरिया काय असेल रे तुमचं इथं, सोल्यूट. अरे युरिया काय असेल, त्याची मोलॅरिटी. पहिले मोलॅलिटी काय म्हणते, पहिले मोलॅरिटी म्हणजे कॅपिटल एम काढा लागते, मोलॅलिटी म्हणजे स्मॉल एम काढा लागते, मोल फ्रॅक्शन म्हणजे एक्स, आणि कोणाची, युरिया. युरिया कोण आहे, सोल्यूट, म्हणजे काय काढा लागते, X2. काय काढा लागते, X2. एवढं काढायचं आहे तुम्हाला. तर आता तुम्हाला युरिया दिला आहे, तर तुम्ही लिहू शकता का, फॉर युरिया, युरियासाठी M2 सांगू शकता. मोलार मास किती असते रे, 60 ग्राम पर मोल. ओके. आता बघा, M2 माहीत आहे, W2 माहीत आहे, तर N2 माहीत होते की नाही. काय फॉर्म्युला असते N2चा, N2चा फॉर्म्युला आहे W2 अपॉन M2. मग आता आपल्याला W2 किती दिला आहे, 10. अरे किती दिला आहे, 10. आणि M2 किती आहे, 60. म्हणजे उत्तर किती झालं, 1/6. हा झाला N2, 1/6 मोल N2 झाला. आता बघा, तुम्हाला N2 माहीत आहे, हे पहा, मास ऑफ सोल्युशन माहीत आहे, डेन्सिटी ऑफ सोल्युशन माहीत आहे, तर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन भेटते की नाही. कारण डेन्सिटी ऑफ सोल्युशनचा फॉर्म्युला काय आहे, डेन्सिटी ऑफ सोल्युशन काय असते, मास ऑफ सोल्युशन अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. बरोबर आहे का. मग आता व्हॅल्यू पुट करा, काय होईल सांगा. डेन्सिटी ऑफ सोल्युशन किती आहे, 1.1. मास ऑफ सोल्युशन किती आहे पहा, 100. किती आहे रे, 100. आणि खाली काय आहे ना, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. हा इकडे शिफ्ट करा, तर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किती झाला रे, 100 अपॉन 1.1. पण हा कशामध्ये आला रे, ml मध्ये. का हा ml मध्ये, का, कारण डेन्सिटी कशामध्ये आहे, ग्राम पर ml, म्हणून तिथं काय आलं, ml. पण आपल्याला सोल्युशनचा व्हॉल्यूम कशात पाहिजे, लिटरमध्ये. मग लिटरमध्ये पाहिजे तर काय होईल रे, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किती होणार, 100 अपॉन 1.1 इंटू 10⁻³ ml. बरोबर आहे का. अरे बरोबर आहे का, लिटर पाहिजे ना. हां ठीक आहे. मग आता काय करसाल, हा पॉवर -3 आहे, 3 पॉईंट शिफ्ट करा, म्हणजे काय होईल, 0.1 अपॉन 1.1 म्हणजेच किती रे, 1/11. काय झाला हा, लिटर. हा झाला तुमचा व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. बरोबर आहे का. अरे हा पॉईंट 1 शिफ्ट करा, हा पॉईंट 1 शिफ्ट करा, किती आलं, 1/11. आता काय करसाल, N2 माहीत झाला, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन माहीत झाला, मोलॅरिटी माहीत होते की नाही. काय फॉर्म्युला असते मोलॅरिटीचा, मोलॅरिटीचा फॉर्म्युला असते N2 अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. आता N2 आहे 1/6 आणि व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन आहे 1/11. मग कसं लिहिसाल याले, 1/6 इंटू 11/1. मॅथ डिवाइडला आहे, जर मल्टिप्लाय केलं तर उलटं करत असतात, म्हणजे किती आलं, 11/6. आता 6 डिवाइड करा, 6 1 6, 5 0, साईन 8 48, 2 0, साईन 3 18. तर हे झाली मोलॅरिटी. आणि मोलॅरिटीचं युनिट काय असते, मोल पर लिटर. मोल पर लिटर मोलॅरिटी आहे ते, मोलॅरिटी. आता काय काढायचं आहे मला, मोलॅलिटी. आता मोलॅलिटी काढायचं असेल आणि मोलॅरिटी देईल असेल तर एक फॉर्म्युला सांगितला होता मी तुम्हाला, काय होता, स्मॉल एमचा फॉर्म्युला सांगा, m इंटू 1000 है ना, अपॉन d इंटू 1000 मायनस m इंटू M2. होता का पहा बरं, असा आहे का फॉर्म्युला, पहा बरं तुमच्याजवळ, पाहून घ्या, चेक करा. मोलॅरिटीचा फॉर्म्युला आहे, मोलॅरिटी आणि मोलॅलिटी मधलं रिलेशन आहे हे, स्मॉल एमचा फॉर्म्युला. बरोबर आहे का, m इंटू 1000 अपॉन d इंटू 1000 मायनस M2. आता व्हॅल्यू पुट करा, कॅपिटल M किती आहे, काढला ना, 1.83. 1.83 इंटू 1000 अपॉन d इंटू 1000. d किती होता बघा, डेन्सिटी किती दिली होती, 1.1. 1.1 इंटू 1000 मायनस m किती आला, 1.83. आणि M2 किती आहे, 60. अरे 60 आहे ना M2. मग आता काय करसाल, वरती होणार 1830. बरोबर का. अरे 3 0 आहेत म्हणून 3 पॉईंट शिफ्ट होणार, खाली 1100. 1100 होईल का, हां, मायनस
हा 18.3 इंटू 6 चालते का? एक 0 आहे म्हणून एकनं पॉईंट शिफ्ट केला. आता 6नं मल्टिप्लाय करा त्याले 1830 डिवाइड बाय 1100 मायनस साईन त्रिक 18 हातचा आला 1 साईन 8 48 आणि 1 49 हातच्या आले 4 6 1 6 आणि 4 10. बरोबर आहे का? हां मग आता 109.8 म्हणजे जवळपास 110. अरे 109.8 म्हणजे जवळपास किती झाले? 110. 1100 मधून 110 गेले तर 990. बरोबर का? हां म्हणजे आता स्मॉल एम काय होईल? स्मॉल एम होईल 1830 डिवाइड बाय अप्रॉक्सिमेट काढून राहिलो हां किती? 990. बरोबर का? काय हो नाही काहीच नाही. 0 0 कॅन्सल तर किती झाला? 183 डिवाइड बाय 99. डबल होते का? नाही होत. डबल नाही होत ना. म्हणजे हे आन्सर तुमचं किती येईल? 3 न करता का डिवाइड? 3 न होते ना. 3 न केलं तर 3 × 18 3 1 3 3 त्रिक 9 3 त्रिक 9. बरोबर आहे का? पुढे 61 33 1 पॉईंटच येईल समथिंग. बरोबर किती येते? मोलॅरिटी माहीत झाली. आता काय काढा लागते? झाली समजा माहीत ते मोलॅरिटी झाली. आता काय काढा लागते? X2 मोल फ्रॅक्शन. काय फॉर्म्युला आहे? मोलॅरिटी आणि मोल फ्रॅक्शन मध्ये काहीतरी रिलेशन होतं पा. मोलॅरिटी आणि मोल फ्रॅक्शन मध्ये काहीतरी रिलेशन होतं. सुस्त बसतात ते सांगा काय होतं? M इज इक्वल्स टू X2 इंटू 1000 अपॉन X1 इंटू M1 असं होतं का? असं होतं ना. X2 इंटू 1000 अपॉन X1 M1. M1 काय असेल रे? काय द्यायला आहे तुम्हाला? ॲक्वा म्हणजे पाणी. आणि पाण्यासाठी M1 किती असते? 18 ग्राम पर मोल. बरोबर का? अरे बरोबर का? मग काय करसाल? स्मॉल एम तुम्हाला आठवून भेटेल की नाही? मग तो स्मॉल एम इथं पुट करा. X1 माहीत नाही. X1 ले कसं लिहिसाल सांगितलं होतं मी, आठवते का? X2 इंटू 1000. X1 ले कसं लिहायचं? 1 मायनस X2 आणि पुढे M1 असं येईल ना. अरे X1 ले काय लिहायचं? 1 मायनस X2. बा आता मला सांगा M तुम्हाला इथून माहीत होईल? अरे होईल का? M1 माहीत आहे, X2 बाकी आहे. X2 भेटते की नाही आठवून? कॅल्क्युलेशन केलं की करसाल का घरी? X2 काढसाल ना. तर इथून तुम्हाला कशाची व्हॅल्यू भेटेल? X2 ची. काय येते ते लिहून टाकजा. इथून कशाची भेटेल? स्मॉल एम. स्मॉल एमचं युनिट काय असते? मोल पर केजी. काय असते? मोल पर केजी. कॅल्क्युलेशन करायचे आहेत. ओके. पहा बरं 20% W/W चा अर्थ सांगा मला काय आहे तो? थोड्या वेळापूर्वीच सांगितलं होतं मी. हां 20% W/W वरून किती गोष्टी माहीत होतात तुम्हाला? 2. कोण कोण? पहिले W2 किती? W2 किती येणार? 20 ग्राम. आणि दुसरं काय माहीत होते? W ऑफ सोल्युशन तो किती? किती? 100. बरोबर ना. म्हणजे तुम्हाला काढायचं आहे मोलॅलिटी. मग आपण काय करणार? मोलॅलिटी इक्वल्स टू क्वेश्चन मार्क फाइंड बनते. आणि 20% W/W इंडिकेट्स दॅट. काय इंडिकेट करते सांगा? 20% W/W इंडिकेट दॅट काय सांगते? सांगा रे. W2 किती? 20 ग्राम. आणि अजून काय माहीत होते? W सोल्युशन किती? 100 ग्राम आहे ना. आणि कोणतं सोल्युशन दिलं आहे? NaOH. आणि NaOH साठी M2 किती असते? मोलार मास 40. NaOH चं मोलार मास किती असते? 40. काय करसाल सांगा मग? काय करसाल? सगळ्यात पहिले आपल्याजवळ W2 आहे, M2 आहे. तर N2 माहीत होते की नाही? मग N2 चा फॉर्म्युला
W2 अपॉन M2. पण W2 किती दिला आहे आपल्याला 20, M2 किती आहे 40, म्हणजे 1/2. 1/2 म्हणजे 0.5 काय झाले मोल. हा झाला N2 बरोबर. बरं आता पुढे तुम्हाला W सोल्युशनचा माहीत आहे, W सोल्यूटचा माहीत आहे, तर सॉल्व्हंटचा माहीत होते की नाही. W सोल्युशन काय असते, सोल्युशनचा W1 प्लस W2. आता W सोल्युशन आहे 100, W1 माहीत नाही, W2 किती आहे 20, तर 100 मायनस 20 हा झाला W1. म्हणजे W1 किती झाला 80 ग्राम. पण आपल्याला W1 कशात पाहिजे kg मध्ये का, कारण आपल्याला मोलॅरिटी काढायला लागते बरोबर. मग काय होईल हा W1 80 इंटू 10⁻³ kg झाला W1. मग आता आपला फॉर्म्युला आहे कोणता मोलॅरिटी. काय फॉर्म्युला असते N2 अपॉन W1 इन kg. मग आता N2 किती आहे 0.5. N2 आहे 0.5, W1 किती आहे 80 इंटू 10⁻³ मग 0.5 10⁻³ वर गेला +3 डिवाइड बाय 80 म्हणजे किती झाला आता 500 आणि डिवाइड बाय 80. 1 0 कॅन्सल, 1 0 कॅन्सल. 50/8 8 सक 48 2 0 8 दुनी 16 4 0 8 5 40. मोलॅलिटी आणि मोलॅलिटीचं युनिट मोल पर kg झालं. समजलं काय केलं तर. क्वेश्चन असा पाहला की तुमचे हात चालला पाहिजे, दिमाग चालला पाहिजे की बा याच्यात काय करावं लागेल है ना. पहिले तर काढायचं काय याच्यावरून तुम्हाला लक्षात येते काय करावं लागते म्हणून. कारण त्यानं काढायचं काय सांगितलं मोलॅलिटी. आणि मोलॅलिटी पाहिजे तर आपल्याला माहीत आहे N2 पाहिजे आणि W1 पाहिजे. आणि W1 कशामध्ये पाहिजे kg मध्ये पाहिजे. हे डोक्यात आलं पाहिजे ना. N2 पाहिजे आणि W1 kg मध्ये पाहिजे. मग आपल्याला N2 कसा भेटेल तर या 20% W/W चा अर्थ आहे W2 ची किंमत 20 आहे आणि W सोल्युशनचा 100 आहे. मग आपल्याला NaOH दिलं होता, NaOH चा M2 किती असते 40. मग इथून N2 भेटला. मग आपण W सोल्युशनचा फॉर्म्युला W1 प्लस W2 इथून W1 भेटला. पण तो ग्राममध्ये भेटते, आपल्याला kg मध्ये पाहिजे 10⁻³ करा. मग W1 kg मध्ये भेटला. मग डायरेक्ट मोलॅलिटीचा फॉर्म्युला लावा, आन्सर काढा. ठीक आहे, सोपी आहे ना. ठीक आहे, हे 2 क्वेश्चन तुम्हाला आता होमवर्क करसाल ना. सेम असेच आहेत. याच्यात बी काय आहे 12% W/V आहे. मग याचा अर्थ रे या W/V चा अर्थ सांगा. या W/V वरून तुम्हाला W2 किती भेटेल 12 ग्राम बरोबर ना. आणि V काय असते व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. म्हणजे दुसरं काय भेटेल तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. आणि तो किती भेटेल किती रे पर्सेंटेज आहे 100. आणि कशामध्ये घेतो आपण तो ml बरोबर ना. 100 ml. या 12% W/V चा अर्थ काय आहे W2 12 ग्राम आहे आणि व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किती आहे. अरे खाली V आहे ना आणि V सोल्युशनचा आहे तो तुम्हाला ml मध्ये घ्यायला लागते 100 ml. ओके, तर या W/V वरून ह्या गोष्टी भेटतील. तिकडे डेन्सिटी दिला आहे सोल्युशनची, इथं व्हॉल्यूम आहे सोल्युशनचा, मास ऑफ सोल्युशन भेटते. करसाल ना. हां, इथं फाइंड W/W पर्सेंटेज. W/W पर्सेंटेज आहे आणि देल काय आहे तुम्हाला 5 स्मॉल m. या 5 स्मॉल m चा अर्थ काय आहे 5 स्मॉल m म्हणजे मोलॅलिटी आणि मोलॅलिटी म्हणजे मोल पर kg. म्हणजे याच्यावरून काय भेटते तुम्हाला सांगा. अरे हे 5 मोल आहेत, हे कोणाचे असतात N2 सोल्यूटचे असतात ना. अरे N2 किती भेटला 5 मोल. अरे 5 मोल आहे पर kg म्हणजे 1 kg. म्हणजे तुम्हाला W1 किती भेटला 1 kg. अरे भेटला का. या 5m चा अर्थ काय आहे की मोल पर kg आहे. मग हे मोल कोणाचे असतात सोल्यूटचे. पर kg म्हणजे 1 kg. आणि मोलॅलिटीमध्ये खाली कोण असते सॉल्व्हंट जे आपण kg मध्ये घेतो. म्हणजे आपल्याला काय भेटला W1 कशामध्ये kg. म्हणजे हा N2 झाला, हा W1 झाला. आता बाकीचं तुम्ही करू शकता. ओके करसाल तर हा पण तुमच्यासाठी
होमवर्क करून पाहायचे आहे ते क्वेश्चन. नीट 2013 करसाल. 70% HNO3 दिलाय तुम्हाला. रिक्वायर्ड टू प्रिपेअर 250 ml 2m HNO3 सोल्युशन. म्हणजे हे व्हॉल्यूम आहे सोल्युशनचा, मोलॅरिटी आहे. म्हणजे सोल्युशनचे मोल भेटतील ते लक्षात आलं पाहिजे तुमच्या. ओके, पाहिजा करून. सगळे क्वेश्चन जर मी सॉल्व करून देत बसलो आहे ना, तर पुढच्या वर्षी लोक आपल्याला एकच चॅप्टर शिकवा लागेल, नाही की नाही. तर तुम्हाला बी घरी प्रॅक्टिस करा लागेल. जर क्वेश्चन नाही समजला तर आपल्याजवळ गुगल आहे, चॅट GPT आहे, जेमिनाय आहे, लय काही काही आहे की नाही. लय फॅसिलिटी अवेलेबल आहेत आपल्यासाठी. नाही समजलं की त्याच्यावर टाकायचं, सोल्युशन पाहायचं कसं येते, समजून घ्यायचं, आणि नाहीच समजलं शेवटी तर मग मला विचारायचं. ओके, तर होमवर्क उद्या केलेलं असलं पाहिजे. तुम्ही उद्या चेक करील मी. काढसाल ना. हां.